इयत्ता तिसरी. विषय आपल्या सभोवतालचे जग. भाग 1. पाठ पहिला. निसर्गाचा खजिना. स्वाध्याय. अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पवनचक्कीची पाती डॅश फिरतात. पर्याय. अ. वाऱ्यामुळे. ब. पाण्यामुळे. क. मातीमुळे. ट. उष्णतेमुळे. उत्तर असेल अ. वाऱ्यामुळे. पवनचक्कीची पाती वाऱ्यामुळे फिरतात. 2. भांडी डॅश बनवली जातात. पर्याय अ. कापडापासून. ब. मातीपासून. क. वाळूपासून. ड. लाकडाच्या भुसापासून. उत्तर असेल ब. मातीपासून. 3. डॅश ही निसर्गाची देणगी आहे. पर्याय अ. घरे. ब. धरणे. क. पाणी. ड. रस्ते. उत्तर असेल पाणी. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. 4. मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा डॅश ठरतो. पर्याय अ. रंग. ब. पोत. क. कोरडेपणा. ड. ओलसरपणा. उत्तर पोत. मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा पोत ठरत असतो. आ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? उत्तर. निसर्गातून आपल्याला पाणी, हवा, अन्न, माती, झाडे आणि खनिजे मिळतात. 2. पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या? उत्तर. धरणे, तलाव, जलसाठे आणि पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धती या पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती आहेत. 3. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात? उत्तर. मातीपासून भांडी, विटा, खेळणी, मूर्ती आणि कौले बनवितात. ही थोडक्यात उत्तर लिहा. 1. जलचक्र म्हणजे काय? उत्तर. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे, ढग तयार होणे व पाऊस पडणे या प्रक्रियेला जलचक्र म्हणतात. 2. मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया लिहा. उत्तर. प्रथम माती मळून घेतली जाते. नंतर चाकावर तिचा आकार देऊन भांडी तयार केली जातात. त्यानंतर ती वाळवून भाजली जातात. 3. पाणी बचतीचे फायदे लिहा. उत्तर. पाणी बचतीमुळे पाण्याची टंचाई कमी होते, भविष्यासाठी पाणी उपलब्ध राहते आणि शेतीला मदत होते. 4. हवेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व लिहा. उत्तर. हवा श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे, तसेच झाडे, प्राणी आणि मानव यांच्या जीवनासाठी हवा महत्त्वाची आहे. 5. नैसर्गिक संसाधनांची टंचाई टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत? उत्तर. पाणी वाचवावे, झाडे लावावीत, विजेची बचत करावी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करावा. ई. घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत? उत्तर. 1. पाणी झाकून ठेवावे. 2. पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. 3. पाण्यात कचरा टाकू नये आणि पाणी गाळून किंवा उकळून वापरावे. उ. चित्रांचे निरीक्षण करा. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर. मी पाण्याचा नळ विनाकारण चालू ठेवणार नाही. गाडी धुताना कमी पाणी वापरेन व बादलीचा उपयोग करेन. जनावरे नदीत धुणार नाही, कारण त्यामुळे पाणी प्रदूषित होते. उ. पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे तुम्हाला का वाटते? उत्तर.
पाणी हे निसर्गाकडून मिळते आणि सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असते. म्हणून पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे मला वाटते. 1. चित्राचे निरीक्षण करा. तुम्हाला कोणते चित्र आवडले त्यास योग्य खूण करा का ते सांगा. तर या चित्रातील तिसरे चित्र आवडले कारण त्या चित्रात स्वच्छ हवा, हिरवीगार झाडे आणि सुंदर निसर्ग दिसत आहे. अशा वातावरणात आपले आरोग्य चांगले राहते व मन प्रसन्न राहते.